दुसरा कॉलम आहे आपला मीनचा, तिसरा कॉलम आहे आपला नंबर ऑफ स्टुडंट। मीनचा अर्थ होतो शॉर्ट एम, याला शॉर्टकट मध्ये काय म्हणतो आपण एम म्हणतो, आणि नंबर ऑफ स्टुडंटला नाव दिलं जातं एन। ठीक आहे, नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे एन। ठीक आहे, पहिल्या ग्रुपचा मीन दिलाय म्हणून याला म्हणायचं m1, दुसऱ्या ग्रुपचा मीन दिलेला आहे म्हणून याला म्हणायचं m2, तिसऱ्या ग्रुपचा मीन दिलाय म्हणून याला म्हणायचं m3। त्याच्यानंतर पहिल्या ग्रुपचा n दिलेला आहे म्हणून याला म्हणायचं n1, दुसऱ्या ग्रुपचा n दिलेला आहे म्हणून याला म्हणायचं n2, तिसऱ्या ग्रुपचा n दिलेला आहे म्हणून याला म्हणायचं n3। इतपत समजलं का? मग इथे लिहित जायचं n1 बरोबर किती आहे, n1 20, n2 किती आहे 25, n3 किती दिलेला आहे 50। त्याच्यानंतर इकडे लिहित जायचं m1 m2 m3। m1 किती दिलेला आहे 48, m2 किती दिलेला आहे 26 आणि m3 किती दिलेला आहे 40। इतकं लिहिल्यानंतर ही सगळी दिलेली माहिती म्हणजे ऑलरेडी या टेबलमध्ये दिलं होतं, ते फक्त आपण या गिवन डाटाच्या याच्यामध्ये सिस्टमॅटिक लिहिली। त्याच्यानंतर अप्लाय करायचा आपला फॉर्म्युला बाय अप्लाइंग फॉर्म्युला, बाय अप्लाइंग फॉर्म्युला सूत्राचा वापर करून, सूत्राचा वापर करून हा त्याचा फॉर्म्युला आहे। त्याच्यानंतर अप्लाय करायचा आपला m-com चा फॉर्म्युला, कंबाईन मीनचा फॉर्म्युला। कंबाईन मीनचा फॉर्म्युला आपण आता किती वेळ करू, कारण की याच्यामध्ये n किती आले 3 आलेले आणि m किती आलेले 3 आलेले, तर आपण कंबाईन मीनच्या मध्ये किती n येतात आणि किती m येतात त्यानुसार आपण आपला फॉर्म्युला इथे लिहितो। ठीक आहे, तर आता 3 n आले आणि 3 m आले, मग फॉर्म्युला आपण किती काढू 3 घ्या, n1 m1 प्लस n2 m2 प्लस n3 m3 divided by n1 plus n2 plus n3। इथे n आपण 3च वेळा लिहू कारण की उदाहरणामध्ये 3च येते। मग पुटिंग द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला, पुटिंग द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला, मराठीमध्ये म्हणतात त्याला वरील सूत्रात किमती ठेवून, वरील सूत्रात किमती ठेवून। त्याच्यानंतर पुटअप करत जायचे व्हॅल्यू m-com, n1 किती आहे 20, आधी या दोघांच्या मध्ये n1 आणि m1 च्या मध्ये राहतं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार राहतो। m1 किती आहे 48 इथे प्लस n2 किती आहे 25 इथे 25 into m2 किती आहे 36 प्लस n3 किती आहे 15 into m3 किती आहे 40 divided by n1 n2 n3, n1 n2 n3 20 plus 25 plus 15। इतपत सगळ्यांना समजलं का? त्याच्यानंतर m-com is equal to 20 into 48 सांगा ना 960 है ना 960 900 उसके बाद 900 प्लस 600 डिवाइडेड बाय 60। इसका ये कीजिए एडिशन 60 इसका 60 m-com is equal to 960 900 16 कितना है 2460 डिवाइडेड बाय 60 याचं एडिशन करत जायचं 960 प्लस 900 प्लस 600 याचं एडिशन होणार 2460 मग डिवाइडेड किती आहे 60 आहे ते जसं तसे किती आहे मग 2460 भागिले 60 m-com किती येतं 41 हा निघाला तुमचा कंबाईन मीन। मग इथे द्यायचं याचं इंटरप्रिटेशन। इंटरप्रिटेशन लिहिताना असं लिहायचं फ्रॉम द अबाउट ग्रुप A, B and C, the combined mean is 41।
अशा प्रकारे हा व्हेरी मोस्ट आयएमपी प्रॉब्लेम प्रत्येक पेपरला येणारा जाणारा आज शिकलो आपण कंबाईन मीन, एकत्रित मध्यमान संयुक्त मध्यमान लिहून टाकायचं.